जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरात एका बड्या गृहप्रकल्पात ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। अर्ध्यापेक्षाही कमी क्षेत्रफळाचा फ्लॅट वेळेत ताबा नाही आणि बिल्डर पैसेही परत करत नसल्यानं ग्राहकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। यानंतर सेशन कोर्टानं या बिल्डरचा अटकपूर्व जामीनही फेटाळल्यानं आता बिल्डरला अटक होण्याची शक्यता आहे। बदलापूरच्या बेलवली परिसरात तुलसी सिग्नेचर हा मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आलाय। या प्रकल्पात उल्हासनगरच्या किशोर कदम यांनी 2725 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट 1,27,97,500 रुपयांना बुक केला होता। किशोर कदम यांनी दिलेल्या FIR मध्ये दाखल करण्यासाठी दिलेल्या फिर्यादीनुसार या फ्लॅटचं पोजेशन 2019 साली देण्याचं बिल्डर भावेन पटेल यांनी कबूल केलं होतं। मात्र विहित मुदतीत पोजेशन न मिळाल्यानं कदम यांनी बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली असता बांधकाम बंद पडल्याचं त्यांना आढळले। तसंच त्यांनी बुक केलेला फ्लॅट कागदावर 2,725 स्क्वेअर फुटाचा असला तरी प्रत्यक्षात 1,124 स्क्वेअर फुटाचाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय। त्यामुळे त्यांनी बिल्डर भावेन पटेल यांच्याकडे बुकिंग रद्द करत पैसे परत मागितले। त्यानंतर 2023 साली त्यांच्यात समझोता होऊन बिल्डर भावेन पटेल यांनी ग्राहक किशोर कदम यांना व्याजासह 1,65,00,000 रुपये देण्याचं मान्य केलं। त्यापैकी 91,50,000 रुपये कदम यांना देऊन उर्वरित 73,50,000 रुपये 3 महिन्यात देण्याचं कबूल केलं होतं। मात्र आता त्याला 2 वर्ष उलटूनही बिल्डर भावेन पटेल हा पैसे परत करत नसल्यानं किशोर कदम यांनी पोलिसात धाव घेतली। 2018 मध्ये आम्ही फ्लॅट बुकिंग केला आणि त्याचं पोजेशन तो आम्हाला 2019 मध्ये देणार होता फेब्रुवारीमध्ये। फ्लॅट ओव्हरऑल 2725 असा स्क्वेअर फीट आम्हाला सांगितला गेला आणि त्याची व्हाईटमध्ये जी रक्कम आहे ती 1,27,97,500 अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला त्याप्रमाणे ॲडव्हान्स दिला आणि त्याला बँकेचं लोन करून आम्ही त्याला 50 लाख ते असे टोटल म्हणून 94 लाख रुपये आम्ही त्याला दिले, ट्रान्सफर केले। त्याच्यानंतर आम्ही पैसे दिल्यानंतर त्याने फ्लॅटचं काम कुठपर्यंत आलं, कसं करतो आहे असं आम्ही त्याचा फॉलोअप घेत गेलो। पण आम्हाला नंतर माहीत पडलं की याने पैसे कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केले आणि इथे काम बंद पडलेलं आहे। बोला मैं बांधकाम भी करेगा नहीं, पोजीशन भी देगा नहीं, फ्लैट भी तुमको देगा नहीं और पैसे के बारे में सोचेगा तो पैसा भी देगा नहीं तुझे, जिधर जाने का उधर जा। एक दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवून घेतलं गेलं आणि 1,65,00,000 त्याने व्यवहार केला की एवढे पैसे देणार। ह्या गोष्टीला 7 वर्ष झाले आमचे पैसे अडकलेले तिथे। त्यावेळेला 1,65,00,000 त्याने मागच्या 2 वर्षापूर्वी व्यवहार केला। तर त्याच्यामध्ये त्याने आम्हाला एक चेक 50 लाखाचा, एक 25चा, एक 50चा असा मिळून आम्हाला अर्धे पैसे दिले आणि बाकीचे 75 लाख रुपये त्याच्याकडे आमचे तसेच राहून गेले। तर ते 75 लाख म्हणजे बँकेचं जे लोन आहे ते तसंच राहून गेलं। त्याच्यामध्ये व्याज आम्हाला जे काय आम्ही प्रायव्हेटमध्ये इकडनं तिकडनं उचललेले पैसे होते त्याचंही आम्हाला व्याज भरावं लागतं आहे आणि बँकेचंही आम्हाला व्याज भरावं लागतं आहे। गुन्हा दाखल केला पण त्याच्यावर गुन्हा दाखल करूनसुद्धा काही कारवाई ज्याप्रमाणे व्हायला हवी त्याप्रमाणे केली गेली नाही, त्याला सूट दिली गेली आणि मग अटक न करताना त्याने अटकपूर्व जामीनसाठी त्याने कल्याण कोर्टामध्ये प्रयत्न केले, सेशन कोर्टामध्ये। तिथेही त्याचा अटकपूर्व जामीन कॅन्सल झाला, रिजेक्ट झाला। त्याला अटक व्हायला हवं अशी आमची इच्छा आहे आणि अटक करून त्याला त्याचे जे काय भागीदार लोक आहेत किंवा ते तिघेजण जे आहेत जेवढे त्याचे पार्टनर आणि तो ओनर जो आहे यांना काय शिक्षा व्हावी, पनिशमेंट व्हावी। किशोर कदम यांच्या तक्रारीवरून बदलापूर पश्चिम पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2025 रोजी बिल्डर भावेन पटेल, किंजल पटेल, रमेश पटेल यांच्या विरोधात IPC 420, 406, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केलाय। यानंतर बिल्डरने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात धाव घेतली। मात्र त्याचा जामीन फेटाळण्यात आला असून आता त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे। काही दिवसापूर्वी एका बिल्डरने एका फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक केल्याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन करत आहे। सदर गुन्ह्यामध्ये तपास करून पुरावे प्राप्त झाल्यानंतर आपण सदर आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया चालू केली होती। पण मीनव्हाईल
सदर आरोपी हा माननीय सेशन कोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेलसाठी गेला होता. कालच माननीय न्यायालयाने त्याचा बेल रिजेक्ट केलेला आहे. आता आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करत आहोत. या प्रकरणात आता बदलापूर पश्चिम पोलिसांकडून बिल्डरला अटक होते की हायकोर्टात जाण्यासाठी वेळ दिला जातो, याकडे बदलापूरकरांचं लक्ष लागलं आहे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.